मिरजेत आयडियल स्मार्ट स्कूल येथे 30वी राज्य सिनियर आणि ज्युनियर राज्य ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक अजिंक्य स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न. 15 जिल्ह्यातून 210 खेळाडूंचा सहभाग. जिम्नॅस्टिक महाराष्ट्र सचिव मकरंद जोशी यांची माहिती. आयडियल स्मार्ट स्कूल टाकळी रोड मिरज या ठिकाणी महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक्स असोसिएशनच्या मान्यतेने 30वी राज्य सिनियर आणि ज्युनियर राज्य ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक अजिंक्यपद आणि निवड स्पर्धा सन 2024-25चे भव्य आयोजन करण्यात आलं आहे. दिनांक 29 नोव्हेंबर 2024 ते 1 डिसेंबर अखेर ही स्पर्धा सुरू होणार असून पंढरपूर पोलीस उपनिरीक्षक वीरसेन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल. क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे कोल्हापूर विभाग उपसंचालक माणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी अरुण देवल, आशिष सावंत, मकरंद जोशी, महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचे पदाधिकारी अक्षय भैया भोसले पाटील, गौतमी पाटील, श्रीमती विनाताई फडके, आदर्श शिक्षण मंडळ अध्यक्षा विनीताई करमरकर, बापूसाहेब समळेवाले, दीपक सावंत, ज्योतिताई देवल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. आणि या स्पर्धेतून राष्ट्रीय संघाची निवड केली जाणार असून ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक स्पर्धेत भारतामध्ये महाराष्ट्राचे प्रभुत्व असल्याचा अभिमान महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशन सचिव मकरंद जोशी यांनी व्यक्त केला आहे. आदर्श शिक्षण मंडळ मिरज संचालित आयडियल स्मार्ट स्कूलने या स्पर्धेचं उत्तम नियोजन केल्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. नमस्कार, मी मकरंद जोशी, महाराष्ट्र ॲमेच्युअर जिम्नॅस्टिक असोसिएशनचा सचिव. आज मिरजेमध्ये आदर्श स्मार्ट इंग्लिश स्कूल CBSE पॅटर्नच्या या शाळेमध्ये आम्ही 29वी ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स राज्य अजिंक्यपद स्पर्धा घेत आहोत. आणि या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीच्या सुविधा आम्हाला या स्पर्धा घेत असताना मिळालेल्या आहेत. त्याबद्दल प्रथमतःच आदर्श महिला संचलित ही जी शाळा आहे त्यांना खूप खूप मी धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो की आपण CBSE सारख्या शाळेमधून एका चांगल्या खेळाचं, ज्याला मदर ऑफ ऑल स्पोर्ट्स असं म्हणतात, या जिम्नॅस्टिक खेळाचं प्रमोशन करण्यासाठी आपण शाळेमध्ये ही स्पर्धा घेत आहात. या स्पर्धेमध्ये 15 जिल्ह्यातून आमचे 210 खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे 20 पंच अधिकारी या स्पर्धेला आहेत. आणि या वर्षीपासून आम्ही या स्पर्धेचं ऑनलाईन स्कोरिंग बघण्याची एक व्यवस्था सर्व प्रेक्षकांना आणि जिम्नॅस्टिक प्रेमींना करून दिलेली आहे. यामध्ये लाईव्ह स्कोरिंग आपल्याला आपल्या मोबाईलच्या वर आमचा QR कोड स्कॅन केल्यानंतर तो बघायला आपल्याला मिळतं. आणि मग त्यांचे ज्या खेळाडूंचे पॅरेंट्स बाहेरच्या जिल्ह्यात आहेत त्यांनासुद्धा आपला पाल्य कुठल्या पद्धतीचा परफॉर्मन्स करतो आहे, त्याचा काय स्कोर आहे, त्याचं रँकिंग काय आहे, या सर्व गोष्टी त्यांना अवेलेबल होणार आहेत. या स्पर्धेमधनंच आपण राष्ट्रीय संघाची निवड करणार आहोत. आणि मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ॲक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स हे भारतामध्ये महाराष्ट्र खूप प्रभुत्वाने पुढे आलेलं अग्रेसर असं राज्य आहे. गेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये आमच्या इथल्या खेळाडूंनी, विशेषतः सांगलीच्या खेळाडूंनी भारताचं प्रतिनिधित्व केलं आणि ते पण जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये त्यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत फायनल्सपर्यंत प्रवेश मिळवला होता. तसंच मुंबईचे आणि इतर खेळाडूही या खेळामध्ये अतिशय प्रावीण्य प्राप्त आहेत. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सातत्याने आपण ॲक्रोबॅटिक जिम्नॅस्टिकची जनरल चॅम्पियनशिप मिळवलेली आहे. आणि यामध्ये आमचे जे प्रशिक्षक आहेत, त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पंच आमचे जे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये किंवा इतर ठिकाणी ते टेक्निकल असिस्टन्स देतात आणि संघटना त्यांच्या पाठीमागे अतिशय भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे ही जी कामगिरी आमचे खेळाडू करतायत ते अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही वाटचाल करतो आहोत. आम्हाला असं वाटतं की भविष्यामध्ये नक्कीच आम्ही एशियनला तर पदक मिळवतोच आहे, पण वर्ल्ड चॅम्पियनशिपला आमचे खेळाडू नक्कीच भविष्यामध्ये पदक विजेते होतील. आणि त्यांना अशा पद्धतीच्या एकंदर वातावरणामुळे त्यांना एक जोश अजून निर्माण होईल असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आणि पुन्हा एकदा आमच्या सांगली जिल्हा जिम्नॅस्टिक संघटनेचं आणि
आदर्श स्मार्ट CBSE स्कूलचं मी पुन्हा एकदा अभिनंदन आणि धन्यवाद करतो की त्यांनी खूप छान पद्धतीचं एक एन्व्हायरमेंट आम्हाला या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दिलेलं आहे. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.